20,000ची मुघली फौज कल्याण भिवंडी पनवेलपासून नागोठण्यापर्यंतचा प्रदेश जिंकण्यासाठी तळकोकणात उतरत होती। त्यात भरपूर घोडे, बैल, खजिना आणि नामवंत अनुभवी मराठा सरदार, राजपूत सरदारही होते। सर्वांचा उद्देश एकच होता, शिवाजी महाराजांच्या ताब्यातील तळकोकण जिंकून औरंगजेबाच्या अंमलाखाली आणायचा, शिवाजी महाराजांना मागे ढकलायचं। इतिहासातील हे एक दुर्मिळ युद्ध आहे ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनीच नाही तर मुघलांनीही शिवाजी महाराजांना फसवण्यासाठी गनिमी काव्याचा वापर केला होता। मग असं काय झालं की इतका मोठा फौजफाटा आणि शस्त्रे असताना आणि शेजारी पुण्याला शाहिस्तेखान लाखाची फौज घेऊन बसलेला असताना औरंगजेबाचा खासा सरदार असलेल्या हट्टी कारतलब खानाने शिवरायांसमोर गुडघे का टेकले आणि आपला प्राण वाचवण्यासाठी विनंती केली। इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेली ही घटना, ज्यात शिवराय आणि कारतलब खान दोघांनीही एकमेकांना आपल्या बुद्धिचातुर्याने शह देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं परिणाम काय झालं पाहूया हे रोमांचक आणि डावपेचांचं युद्ध आणि युद्धनीतीचा निकाल। उंबरखिंड, एक समरभूमी।